Good morning, students. You all welcome in Asian College of Science and Commerce. And today we are going to see the factors affecting of job satisfaction we want to see here. But before seeing the factors affecting on job satisfaction, we want to overview on all about the job satisfaction. Okay, what is mean by job satisfaction, definition of job satisfaction, and all related things. Okay, so again, on behalf of Asian College, I, Miss Swati Kale, going to welcome you in the Asian College of Science, Commerce, and Art. Okay, and this is the HRM subject. Job satisfaction is an individual emotional reaction. जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय असतं की इंडिव्हिज्युअल आणि इमोशनल रिॲक्शन्स आहेत. तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये किती समाधान वाटतं, काम केल्याचं किती समाधान वाटतं तुम्हाला, दॅट इज द रिफ्लेक्शन ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन. ओके, इट इज द ॲटिट्यूड ऑफ एम्प्लॉई टुवर्ड हिज जॉब. हे काय आहे, एम्प्लॉईचं ॲटिट्यूड आहे त्याच्या जॉब टुवर्ड्स, त्याच्या कडचं, त्याच्या कामामध्ये त्याला किती जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं, त्याला किती त्या कामाबद्दल तो किती सिरियस आहे, ह्या गोष्टी जिथे बघितल्या जातात, दॅट इज द जॉब सॅटिस्फॅक्शन. ओके, फिल्डमॅन अँड एनकॉल्ड फिल्डमॅन अँड एनकॉल्ड नावाच्या व्यक्तींनी डेफिनेशन्स दिलेली आहे. जॉब सॅटिस्फॅक्शनची डेफिनेशन दिलेली आहे. बघा काय आहे डेफिनेशन. जॉब सॅटिस्फॅक्शन इज द अमाऊंट ऑफ ओव्हरऑल पॉझिटिव्ह इफेक्ट. जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, ओव्हरऑल पॉझिटिव्ह इफेक्ट ऑर फिलिंग्स दॅट इंडिव्हिज्युअल्स हॅव टुवर्ड्स द जॉब. ओके, जॉब सॅटिस्फॅक्शन मीन्स वॉट. फिल्डमॅन अँड ॲरन ओल्ड नावाच्या व्यक्तीने काय डेफिनेशन दिली आहे, फिल्डमॅन अँड ॲरन ओल्ड नावाच्या व्यक्तीची डेफिनेशन आहे. काय आहे ऑथर, फिल्डमॅन अँड ॲरन ओल्ड नावाच्या व्यक्तीची डेफिनेशन आहे. जॉब सॅटिस्फॅक्शन इज द अमाऊंट ऑफ ओव्हरऑल पॉझिटिव्ह इफेक्ट. जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, ओव्हरऑल पॉझिटिव्ह इफेक्ट टुवर्ड युअर वर्क. ओके, तुमच्या कामाबद्दल, तुम्ही जे काही काम करताय त्याबद्दल ओव्हरऑल तुमचा जो काही पॉझिटिव्ह इफेक्ट आहे किंवा तुमचे जे काही फिलिंग्स आहे, दॅट इंडिव्हिज्युअल्स हॅव टुवर्ड्स द जॉब सॅटिस्फॅक्शन. जॉब सॅटिस्फॅक्शन इज द अमाऊंट ऑफ प्लेजर ऑर contentment association of job. Job satisfaction is the amount of pleasure or contentment association of amount of job. ओके, तुमचं जॉब टुवर्ड्स, कामाच्या बद्दल किंवा कामासाठी तुम्ही किती कंटेनमेंट आहात. ओके, जॉब सॅटिस्फॅक्शन इज द अमाऊंट ऑफ प्लेजर ऑर कंटेनमेंट असोसिएटेड विथ द जॉब. तुम्ही तुमच्या कामाबद्दल तुमची किती बांधिलकी आहे किंवा किती सिरियस आहात आणि त्यासाठी ते करून तुम्हाला किती समाधान मिळतं आहे, दॅट इज द जॉब सॅटिस्फॅक्शन. ओके, नेक्स्ट आहे डेफिनेशन होते. ओके, डायमेन्शन ऑफ जॉब. ओके, व्हॉट इज मीन बाय डायमेन्शन ऑफ जॉब. लास्ट PPTमध्ये आपण मिनिंग अँड डेफिनेशन बघितलं आहे. जॉब सॅटिस्फॅक्शनचं जस्ट ओव्हरलुक करतो आहे आज आपण, कारण ऑलरेडी आपलं जॉब सॅटिस्फॅक्शन हे लास्ट लेक्चरमध्ये झालेलं आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण जॉब सॅटिस्फॅक्शनच बघितलेलं आहे. त्यामध्ये तुमचे काही फॅक्टर्स राहिलेत. सो ते फॅक्टर्स कवर करण्यासाठी आज आपण जॉब सॅटिस्फॅक्शनवर थोडंसं ओव्हरव्ह्यू करतो आहे. आणि नंतर विच फॅक्टर्स आर गोइंग टू अफेक्ट ऑन जॉब सॅटिस्फॅक्शन वी आर going to see in this lecture. Individual factors. Okay, determinants of job satisfaction. Individual factors, social factors, organizational factors आणि environmental factors हे काय आहे, जॉब सॅटिस्फॅक्शनवर नेहमी अफेक्ट करत असतात. ओके, पर्सनॅलिटी, एज्युकेशन, कॅपेबिलिटी अँड
इंटलॅक्च्युअल, मटेरियल, स्टेटस, एज, ओरिएंटेशन टू द वर्क. इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स कुठले कुठले आहे की जे जॉब सॅटिस्फॅक्शनवर अफेक्ट करतात? कुठले कुठले इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स आहेत? तर असे काही इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स आहेत. फॉर एक्झाम्पल, तुमची पर्सनॅलिटी. ओके, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे? ती पर्सनॅलिटी त्या पर्टिक्युलर जॉबसाठी योग्य आहे का? किंवा तो जॉब तुम्हाला कम्फर्टेबल वाटतो का? तो जॉब करून तुम्हाला किती समाधान मिळते? दॅट इज द इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स. ओके. एज्युकेशन, तुमचं एज्युकेशन काय आहे आणि तुम्ही काय जॉब करताय? किंवा एज्युकेशन वेगळं असू शकतो, तुमचा जॉब वेगळा असू शकतो, परंतु ते काम करून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं आहे का? समाधान मिळतं आहे का? दॅट इज द इंडिव्हिज्युअल फॅक्टर. ओके. नेक्स्ट आहे कॅपॅबिलिटी. तुमच्यामध्ये किती कॅपॅबिलिटी आहे? तुमच्यामध्ये किती ॲबिलिटी आहे? तुम्ही किती कुठल्या पद्धतीचं काम करू शकता? आता मार्केटिंग, कॉमर्सचा व्यक्ती आहे म्हटल्यानंतर त्या व्यक्तीला खूप चांगलं बोलता येतं किंवा चांगलं मार्केटिंग करता येतं असं अपेक्षित असतं. ओके. सो दॅट इज द कॅपॅबिलिटी. अँड इंटेलिजन्स, मटेरियल स्टेटस, सॉरी मॅरिटल स्टेटस बरेचदा तुमच्या जॉब सॅटिस्फॅक्शनवर अफेक्ट करत असतं. ओके. मॅरिटल स्टेटस कसं अफेक्ट करतं? तर सपोज वुमेन पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं तर एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिच्या जबाबदाऱ्या घरातल्यासुद्धा वाढतात. टुवर्ड हिज फॅमिली तिच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात आणि त्याचबरोबर जर तिच्या कामाचा ओढाताण तिची होत असेल तर ते सॅटिस्फॅक्शन तिला मिळत नाही. ओके. अँड ओरिएंटेशन टू द वर्क. नेक्स्ट आहे सोशियल फॅक्टर्स. सोशियल फॅक्टर्स कसे अफेक्ट करत असतात? तर रिलेशनशिप विथ द कोवर्कर्स. तुमचं कोवर्कर बरोबरचं रिलेशन कसं आहे? ओके. तुमचे सबऑर्डिनेटर्स तुमच्यासोबत कशा पद्धतीने बिहेव करतात, कशा पद्धतीने तुम्हाला हेल्प करतात किंवा कशा पद्धतीने तुम्हाला अवॉइड करतात, तुम्हाला ते लोक मदत करत नाही कामामध्ये. ओके. प्रॉपरली तुम्हाला गायडन्स करत नाहीत. असे जर काही एक्सपिरियन्स असतील तर दॅट इज द सोशियल फॅक्टर्स. ओके. रिलेशनशिप विथ कोवर्कर्स. तुमच्या कोवर्कर बरोबरचं जे रिलेशन आहे ते कसं आहे? पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह रिलेशन असेल म्हणजे तुमचं चांगलं रिलेशन असेल तर काय होतं ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला सोशियली सेक्युअर्ड किंवा असे काही तुमचे कलिग्ज असतात ऑर्गनायझेशनमध्ये की ज्यांच्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळा मदत होते. ओके. तर ते सोशियल फॅक्टर्स आहे जे तुमच्या जॉब सॅटिस्फॅक्शनवर अफेक्ट करत असतात. बट बरेचदा असं होतं की ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कलिग्ज नसतील किंवा तुमचे कलिग्ज आहेत ते तुम्हाला सपोर्ट करत नसतील, सारखंच तुमच्यावर बॉदरेशन आणत असतील किंवा कुठलंही चांगलंही काम केलं तरी तुम्हाला ते ॲप्रिसिएट करत नसतील तर दॅट इज द सोशियल फॅक्टर्स ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन. ओके. ग्रुप वर्किंग, ग्रुपमध्ये काम करणे. ग्रुपमध्ये काम करणे दॅट इज नॉट द निगेटिव्ह थिंग. इट मे बी अ पॉझिटिव्ह थिंग इन द ऑर्गनायझेशन. कारण ग्रुप वर्क व्हायलाच हवं आहे. ऑर्गनायझेशनमध्ये काम करणे हे ग्रुप वर्कच असते. सगळ्यांनी सोबतच काम करायला पाहिजे. ऑर्गनायझेशनमध्ये एकत्र काम केलं तरच तुमची डेव्हलपमेंट होते, ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट होते. ओके. बट जर त्या ग्रुपमध्ये प्रॉपरली वर्क होत नसेल, त्या ग्रुपमध्ये एखादी व्यक्ती अशी असते की जी प्रॉपरली काम करत नाही आणि त्यामुळे सगळ्या ग्रुप मेंबर्सवर त्याचा परिणाम होत जातो. सो ते सुद्धा एक सोशियल फॅक्टर आहे की ज्यामुळे तुमच्या जॉब सॅटिस्फॅक्शनवर परिणाम होतो. अपॉर्च्युनिटीज फॉर इंटरॅक्शन अँड इनफॉर्मल रिलेशन. कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहे? अपॉर्च्युनिटीज फॉर इंटरॅक्शन अँड इनफॉर्मल रिलेशन. तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत का? ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना आपण सगळ्यात आधी बघत असतो की आपल्याला चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत का. इथे आपण कंटिन्युअस जर काम करत राहिलो तर आपल्याला सॅलरी वाढवून मिळणार आहे का किंवा आपली ग्रोथ होणार आहे का?
आपण इथे सुपरवायझर होण्याचे आपल्याला चान्सेस आहे का? जर एखादा चांगला क्वालिफाईड व्यक्ती आहे आणि तो सुरुवातीला एखाद्या वर्कशॉपमध्ये फ्रेशर्स म्हणून कामाला लागला, तर तो फ्रेशर्स म्हणून तिथे काम करतो, मात्र तो कंटिन्युअसली तिथे टिकत नाही किंवा तो कंटिन्युअसली तिथे जॉब करत नाही, लाईफ टाईम तो तिथे टिकून राहत नाही. बिकॉज त्याला माहिती आहे इथे आपल्याला फ्युचर नाही आहे. इथे भविष्यामध्ये जे आपण या वर्कशॉपमध्ये जे आपण काम करतो आहे, हे वर्कशॉप आपल्याला भविष्यात खूप पुढे नेऊ शकत नाही. त्यापेक्षा इथे नेहमी फ्रेशर्स आलेलेच योग्य आहे आणि आपण इथून अनुभव घेऊन दुसऱ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने, त्यापेक्षा चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये जाऊन आपली स्वतःची डेव्हलपमेंट करणंसुद्धा तेवढीच गरजेची आहे असं त्यांना वाटत असतं. ओके, सो हा सुद्धा एक फॅक्टर्स आहे, सोशल फॅक्टर, की जो तुमच्या जॉब सॅटिस्फॅक्शनवर अफेक्ट करतो. ओके, कारण कायम त्यांना वाटत असतं मी कितीही केलं इथे तरी माझी ग्रोथ नाही. ऑर्गनायझेशनल फॅक्टर, ऑर्गनायझेशनचे कुठले कुठले फॅक्टर्स असतात की जे जॉब सॅटिस्फॅक्शनवर परिणाम करत असतात, जॉब सॅटिस्फॅक्शनवर अफेक्ट करत असतात. तर ऑर्गनायझेशनल फॅक्टर्समध्ये आहे नेचर अँड साईज, कामाचं नेचर. ओके, तुमचं काम कुठल्या पद्धतीचं आहे किंवा किती मोठं काम आहे, तुम्हाला ते झेपणारं आहे का, ते ऑर्गनायझेशनल फॅक्टर्स आहे. फॉर्मल स्ट्रक्चर, कामाचं प्रॉपर सिस्टीम आहे का, कामाचं प्रॉपर स्ट्रक्चर आहे का, त्या स्ट्रक्चरमध्येच राहून तुमचं काम होतं आहे का. कधी कधी काय होतं, ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला पहिले एक काम दिलं जातं, ते काम पूर्ण होत नाही तोवर लगेच तुमच्यावर दुसरं काम आलेलं असतं आणि ते ट्रिमेंडसली चेंज असतं. त्यामुळे काय होतं, ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला प्रॉपर काम करता येत नाही आणि जर ते काम पूर्णपणे झालं नाही तर त्याचं जॉब सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळत नाही. ते काम पूर्ण केल्याचा आनंद तुम्हाला घेता येत नाही. कारण तुमच्यावर ऑलरेडी कामाचं इतकं लोड असते की ते काम करण्याचा तुम्हाला आनंदच घेता येत नाही, ते प्रेशरमध्ये तुम्ही काम करता. ओके, सो दॅट इज ऑर्गनायझेशनल फॅक्टर्स. पॉलिसीज, ऑर्गनायझेशनच्या काही पॉलिसीज असतात. आता पॉलिसी म्हणजे काय की प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असतील तर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स म्हणा किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स जर असतील, प्रायव्हेट कंपन्या जर असतील तर ते त्यांचे रूल स्वतः फॉलो करतात. त्यांचे रूल्स हे स्वतःच बनवतात आणि ते स्वतःच ते फॉलो करतात. ओके, सो ते कुठल्याही पद्धतीचे रूल बनवून ते मग लोकांवर, एम्प्लॉईजवर लादू शकतात. सो त्या ज्या पॉलिसीज आहे ऑर्गनायझेशनच्या, त्या नेहमी लोकांच्या कामावर अफेक्ट करत असतात, त्या नेहमीच लोकांना डिमोटिवेट करत असतात. ओके, जरा लेट झालं की लेट मार्क, मग ते लेट मार्क लागलेत की त्याचं त्यामधून त्यांची काहीतरी त्याचा परिणाम त्यांच्या सॅलरीवर किंवा अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर होत असतो. ओके, सुट्ट्या मिळणार नाही, सॅलरी कट होत राहते सारखी. असे जे काही प्रकारस आहेत ते काय असतात, जॉब सॅटिस्फॅक्शनवर अफेक्ट करत असतात. तुम्हाला प्रॉपर समाधान मिळत नाही आणि त्यामुळे तुम्हाला ऑर्गनायझेशन सोडावं लागतं. ओके, सो हे ऑर्गनायझेशनल फॅक्टर्स आहे. परत ऑर्गनायझेशनच्या काही प्रोसिजर्स आहे, ऑर्गनायझेशनच्या काही प्रोसिजर्स आहे, मॅनेजमेंट फिलॉसॉफी आहे, वर्किंग कंडिशन्स, ऑर्गनायझेशन कल्चर, ह्या ज्या काही गोष्टी आहे ह्या सगळ्या गोष्टी ऑर्गनायझेशनमध्ये महत्त्वाच्या असतात. एन्व्हायरमेंटल फॅक्टर, एन्व्हायरमेंटल कुठले कुठले फॅक्टर आहे तर इकॉनॉमिक फॅक्टर, सोशल फॅक्टर, टेक्निकल, गव्हर्मेंट अँड इन्फ्लुएन्सेस. ओके, हे जे सगळे फॅक्टर्स आहे हे फॅक्टर्स जॉब सॅटिस्फॅक्शनवर अफेक्ट करत असतात. ओके, तर हे काय आहे तुमचे फॅक्टर्स म्हणजे डिटर्मिनंट्स ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन्स, किंवा असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की विच फॅक्टर्स आर अफेक्ट ऑन द जॉब सॅटिस्फॅक्शन, कुठले फॅक्टर्स तुमच्या जॉब सॅटिस्फॅक्शनवर अफेक्ट करतात. ओके, नेक्स्ट आहे डिटर्मिनंट्स ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन्स. कुठले डिटर्मिनंट्स आहे किंवा कुठले नेचर्स ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन तुम्ही म्हणू शकता किंवा कन्सेप्ट ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन. जो काही जॉब सॅटिस्फॅक्शनशी रिलेटेड प्रश्न येत असेल त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. ओके, आणि सगळेच पॉईंट तुम्ही कुठलाही प्रश्न आला तरी लिहू शकता. गरजेचं नाही आहे की तुम्हाला फॅक्टर्सच आले तर फॅक्टर्सच लिहावेत. डिटर्मिनंट्स आले तरी तुम्ही डिटर्मिनंट्स प्लस फॅक्टर्स लिहून त्या प्रश्नाला मोठं करता येतं. ओके, सो
लिहा डिटर्मिनंट्स. बघा डिटर्मिनंट्स ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन. नेचर ऑफ द जॉब. काय आहे जॉबचं नेचर? रिलेटेड टू द ॲप्टिट्यूड ऑफ द एम्प्लॉई. इफ द एम्प्लॉई हॅज ॲप्टिट्यूड फॉर द जॉब. ओके, रिलेटेड टू द ॲप्टिट्यूड ऑफ द एम्प्लॉई. Related to the aptitude of the employee relations. Okay, if the employee has a aptitude for the job, he will be satisfied for vice versa. Nature of supervision. Employee certain supervisions enhance the satisfactions of employee than the production oriented supervisor. ओके, नेचर ऑफ द जॉब. कामाचं नेचर कसं आहे? ओके, ते काम तुम्हाला जमतंय नाही जमत, किंवा त्या कामासाठीचं तुमचं योग्य ते क्वालिफिकेशन आहे का, त्यानुसार ॲज पर युअर क्वालिफिकेशन दिस वर्क इज गोईंग ऑन. किंवा जरी तुमचं त्या पद्धतीचं क्वालिफिकेशन नसेल, बरेचदा असं होतं की आपलं डिग्रीज ह्या वेगळ्या असतात. बरेचदा आपण क्वालिफिकेशन वेगळं घेतो, पण आपल्याला इनिशियली जर एखादा वेगळा जॉब मिळाला तर आपण त्यामध्येच कंटिन्यू करत राहतो. ओके, म्हणजे काम हे वेगळं असू शकतं आणि आपलं एज्युकेशन वेगळं हे असू शकतं, पण ते आपल्याला जमतं आहे का ते महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे का, किंवा उगाच कुठल्याही पद्धतीने ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही आणि उगाच करायचं म्हणून आपण करतोय, दॅट इज नॉट द जॉब सॅटिस्फॅक्शन. ओके, इफ द एम्प्लॉई हॅज ॲटिट्यूड फॉर द जॉब, ही विल बी सॅटिस्फाईड फॉर ऑर वाईस वर्सा. एम्प्लॉईला जर त्याच्या जॉबबद्दलचं ॲटिट्यूड असेल तर तो जॉब सॅटिस्फाईड असू शकतो, किंवा वाईस वर्सा. कारण ते डिपेंड करतं त्याचा ॲटिट्यूड कसा आहे. त्याचा ॲटिट्यूड जर पॉझिटिव्ह असेल तर ही विल बी सॅटिस्फाईड, बट हिज ॲटिट्यूड निगेटिव्ह, देन ही विल नॉट बी सॅटिस्फाईड विथ हिज जॉब. नेचर ऑफ supervision. Employee-centered supervision enhance the satisfaction of employee than the production-oriented supervisor. Okay, working conditions. आता वर्किंग कंडिशन्स कशा नेचर ऑफ सुपरविजन बघायचं आहे आपल्याला. आता नेचर ऑफ सुपरविजनमध्ये काय आहे, द एम्प्लॉई सेंटर्ड सुपरविजन एनहान्स द सॅटिस्फॅक्शन. ऑर्गनायझेशनचं सेंट्रल सुपरविजन म्हणजे ऑर्गनायझेशनचं मॅनेजमेंट, किंवा जे लोक तुमचे सुपरवायझर्स आहेत किंवा तुमचे मॅनेजर्स आहेत, ते तुमच्या बरोबर कसे बिहेव करतात, ते तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन कसं करतात, किंवा जर तुम्हाला एखादं काम जमत नसेल तर ते तुम्हाला त्या पद्धतीचं ट्रेनिंग देऊन ते तुमच्याकडून कशा पद्धतीने करून घेतात. दॅट इज द नेचर ऑफ सुपरविजन. ओके, आणि बरेचदा काय होतं, तुमच्या जॉब परफॉर्मन्सवर तुमचा सुपरवायझरच तुमचा जॉब परफॉर्मन्स चेक करत असतो आणि त्यावरून तो रिपोर्टिंग करून त्यानुसार तुमचं प्रमोशन किंवा ऑल दोज थिंग्स त्यावर डिपेंड असतात. ओके, सो एनहान्स द सॅटिस्फॅक्शन ऑफ एम्प्लॉई दॅन द प्रोडक्शन ओरिएंटेड सुपरवायझर. देन वर्किंग कंडिशन्स. कशा आहेत वर्किंग कंडिशन? गुड वर्किंग कंडिशन्स विल एनहान्स द सॅटिस्फॅक्शन. गुड वर्किंग कंडिशन खूप चांगल्या आहेत. वर्किंग कंडिशन will enhance the satisfaction. Reward. Economic reward play a significant role in influencing satisfaction. Money. Okay. The reward मध्ये काय येतं, इकॉनॉमिक रिवॉर्ड प्ले द सिग्निफिकंट रोल. इकॉनॉमिक रिवॉर्ड काय प्ले करतो, सिग्निफिकंट रोल प्ले करतो इन इन्फ्लुएन्सिंग द सॅटिस्फॅक्शन मिळवण्यासाठी ते काय करतात, काही महत्त्वाचे रोल प्ले करतात. इकॉनॉमिक रिवॉर्ड मिळवण्यासाठी किंवा काही ॲप्रिसिएशन मिळवण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी करत असतात आणि त्यातून त्यांना
तशा पद्धतीच्या कामाचा जर त्यांना रिवॉर्ड मिळाला, ॲप्रिसिएशन मिळालं, तर त्यांचं जॉब सॅटिस्फॅक्शन होत असतं. मनी इज अ मीन टू सॅटिस्फाय देअर नीड्स. ओके. अशा लोकांच्या गरजा ह्या पैसा असतात. मनी इज मीन्स द सॅटिस्फाय देअर नीड्स अँड एम्प्लॉई सी पे ॲज अ रिफ्लेक्शन ऑफ मॅनेजमेंट कन्सर्न फॉर देम. आणि प्रत्येक एम्प्लॉई काय बघत असतो? त्यांचं पेमेंट बघत असतो. ओके. त्यांना काय पे मिळतो? ॲज अ रिफ्लेक्शन ऑफ मॅनेजमेंट कन्सर्न फॉर देम. त्यांच्या टुवर्ड्स मॅनेजमेंटचं काय मत आहे किंवा त्यांच्यासाठी मॅनेजमेंट काय पेमेंट करतं, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये बघितल्या जातात. नेचर ऑफ वर्क ग्रुप सॅटिस्फॅक्शन विल बी इनक्रीज इफ द गुड रिफ्लेक्शन्स विथ अलाउ द एम्प्लॉईज अँड बॉस. Employee moral is high, satisfaction with the job is quite high. Okay, employee moral is high, satisfaction with the job is quite high. एम्प्लॉई मॉरलमध्ये काय असतं की त्यांचं जॉब सॅटिस्फॅक्शन हे जास्त महत्त्वाचं असतं. ओके, त्यांच्या कामापेक्षा त्यांनी केलेल्या कामाचं सॅटिस्फॅक्शन त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं असतं. ओके. सो एम्प्लॉई मॉरल पण आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, काय असतं एम्प्लॉई मॉरल. आणि एम्प्लॉई मॉरलसुद्धा ऑर्गनायझेशनसाठी किती महत्त्वाचं असतं ते सुद्धा आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर डिटर्मिनंट्स ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन. नेक्स्ट आहे जॉब सॅटिस्फॅक्शन्स अँड प्रोडक्टिव्हिटी. ओके, काय बघायचं आहे आपल्याला? जॉब सॅटिस्फॅक्शन अँड प्रोडक्टिव्हिटी. द ओल्ड व्ह्यू दॅट a happy worker is a productive worker. जर वर्कर हॅपी असेल तर काम हे सुद्धा प्रोडक्टिव्ह होत असते. डज नॉट क्लॅरिफाय द कॉम्प्लेक्स रिलेशनशिप बिटवीन द जॉब सॅटिस्फॅक्शन अँड प्रोडक्टिव्हिटी. जॉब सॅटिस्फॅक्शन आणि प्रोडक्टिव्हिटीमध्ये कन्फ्युजन होण्याची गरज नाही आहे, कारण ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. दॅट इज नॉट अ कॉम्प्लेक्स रिलेशनशिप. त्या दोघांमध्ये कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्लेक्स रिलेशनशिप नाही आहे. ओके, जॉब सॅटिस्फॅक्शन इज अनदर पार्ट, प्रोडक्टिव्हिटी इज अनदर पार्ट. The contents of theories of information issues a direct relationship between job satisfaction and improve the performance. काय म्हटलेलं आहे? The content theories of motivation assume a direct relationship. Okay, motivation of theories assume direct relationship assume केली जाते between the job satisfaction and improve the performance. Relationship between job satisfaction and performance. The expectancy theory of motivations recognize the complexity of work, motivation, satisfactions and productivity. Okay, complexity of work, motivation, satisfaction and productivity. We room found the relationship, no relationship. ओके, हे काय आहे? तुमचे जॉब सॅटिस्फॅक्शनची प्रोडक्टिव्हिटी आहे. कुठल्या पद्धतीने तुमची कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढवता येऊ शकते, कुठल्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. ओके, इंट्रान्सिक रिवॉर्ड, एक्स्ट्रान्सिक रिवॉर्ड. इंट्रान्सिक रिवॉर्ड आर मोर रिलेटेड टू द जॉब सॅटिस्फॅक्शन. ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना तुम्ही सॅलरी, जर ऑर्गनायझेशनची कंडिशन अशी असेल की ज्या कंडिशनमध्ये तुम्ही लोकांची सॅलरी वाढवू शकत नाही, बट तुम्ही लोकांचा जर मॉरल सपोर्ट वाढवत असाल, तुम्ही लोकांना प्रॉपर ॲप्रिसिएशन देत असाल, तर त्या केसमध्ये एम्प्लॉई हा काय असतो? प्रोडक्टिव्ह असतो. त्या केसमध्ये तो हॅपी राहतो, तो समाधानी राहतो, त्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं, त्याला एक कामाबद्दलचं सिक्युरिटी मिळते आणि त्यामुळे तो प्रोडक्टिव्हली काम करू शकतो. सो इफ organization can't support for economically, then organization should be support to the employee for their for growth on their intrinsic reward, extrinsic reward. He should be give the appreciation to the employee. Okay, that is all about the job satisfaction, and this is most important part. Okay, and last point is job satisfaction and absenteeism. कुठल्या कुठल्या गोष्टी absent आहे जॉब सॅटिस्फॅक्शनमध्ये?
तर बघा, Egle also explained the relationship between job satisfaction and asm and labor turnover. Labor turnover, employee turnover is the most important part in the job satisfaction. लोकांचा टर्नओव्हर वाढवणे, एम्प्लॉईचा टर्नओव्हर वाढवणे किंवा कमी करणे, किंवा त्याचं रिफ्लेक्शन काय, तर तुमच्या ऑर्गनायझेशनमधलं काम वाढवण्यासाठी तुमचं एम्प्लॉईचं जॉब सॅटिस्फॅक्शन महत्त्वाचं आहे. निगेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन सॅटिस्फॅक्शन अँड absenteeism through not a very high correlation. Okay. Dissatisfied workers are more likely to the train from the weak as compared to satisfied the workers, but satisfied workers also take leave, enjoy the life. Okay. सॅटिस्फाईड वर्करसुद्धा कामाबरोबरच त्यांचं लाईफ एन्जॉय करण्यासाठी बऱ्याच वेळा लीव घेऊन बाहेर जात असतात. तसेच जर ऑर्गनायझेशननी काही गोष्टी केल्या, ऑर्गनायझेशननी जर लोकांसाठी बरेचदा पिकनिक अरेंज केल्या किंवा काही कार्यक्रम्स अरेंज केली, तर त्यामुळे सुद्धा एम्प्लॉईचं एक मॉरल सपोर्ट वाढत जातो आणि त्यामुळे त्यांचं कामामधलं लक्ष राहतं, त्यांचं प्रोडक्टिव्हिटी वाढत जाते, रिलेशन बिल्ड होतात. Okay. Job satisfaction and employee turnover. There exists relation between job satisfaction and employee turnover. If the workers is not satisfied, the changes are there, he will quit the job, but sometimes they are loyal or loyal to the job through not satisfied the still working. If the better avenues available, a satisfied workers will also quit. Okay. Job satisfaction and absenteeism, that is the all about absenteeism in the job satisfaction. Okay. काही महत्त्वाचे absenteeism आहेत जे आपण इथे बघितले. ओके. सो टुडे वी हॅव कंप्लीट our third unit, that is job satisfaction. Okay. So thank you. आय थिंक तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑलरेडी क्लिअर झाल्या असतील जॉब सॅटिस्फॅक्शनबद्दल. पण जर काही गोष्टी समजल्या नसतील तर तुम्ही मला मॅसेज करू शकता. तुम्ही मला ग्रुपला मेसेज करा, फोन करा आणि आपल्या क्युरीज सॉल्व करा. एक्झाम आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी अभ्यासाला लागा. ओके. सो थँक्यू.